पाणी करताय आणि ठिकठिकाणी पाणी साचलं हे दिसतंय कालच्या मुसळधार पावसामुळे आणि पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेचा नाले सफाईचा जो दावा आहे तो फेल होताना दिसतो। हे बघा, मुंबईमध्ये एकदा पुन्हा पावसाचा प्रकोप दिसत आहे। काही तास 2-4 तास पाऊस झाला आणि याच्यामुळे मुंबईमध्ये एवढा मोठा प्रमाणात जलजमावाची समस्या झालेली आहे आणि प्रत्येक पावसाच्या पूर्वी आम्ही असं मागणी करतो की तुम्ही नाले सफाई पूर्णपणे करा। आणि BMC मध्ये जो बसलेले आहेत शिवसेना भाजपचे लोक, त्या BMCचे कमिशनर ते सांगतात आमच्या नालेसफाईचं काम एकदम खूप जोरदार झालेलं आहे, यावेळी काही प्रॉब्लेम नाही होईल। पण असा दिसतोय 2-3 तासाच्या पावसानंतर की मुंबईमध्ये BMC एकदम हेल्पलेस झालेली आहे आणि मुंबईकरांना ते लेट डाऊन करतात। माझा असा प्रश्न आहे की 2-3 हजार कोटी प्रत्येक वर्षी तुम्ही नालेसफाईवर आणि मुंबईमध्ये एक या विषयावर तुम्ही खर्च करता, तो पैसे जातो कुठे? म्हणजे नालेसफाईच्या नावाने अजूनपर्यंत एक भ्रष्टाचार म्हणजे एक हातची सफाई चालू आहे आणि या हातची सफाई या भ्रष्टाचारमध्ये शिवसेना भाजप आणि संपूर्ण BMC प्रशासन अडकलेलं आहे, माझा असा आरोप आहे। आणि एकदा पुन्हा मुंबईकरांना त्यांनी त्रास दिलेला आहे। मेट्रोचं कारण देऊन असं सांगतायत मुंबईचे महापौर की त्यामुळे पाणी अडतंय, त्यामुळे पाणी तुमचं, तुमचा याच्यावर विश्वास आहे? हे बघा, शिवसेना आणि भाजपचे जे लोक आहेत दोघे एकमेकावर आरोप करून मुंबईकरांना ते एक दिशाभूल करतात, हा चुकीचा आहे। मेट्रोमुळे काही भागात असा प्रॉब्लेम होतो, पण हिंदमातामध्ये कुठे मेट्रो आहे? सायनमध्ये कुठे मेट्रो आहे? वडाला जिकडे बिल्डिंग कोसळला तिकडे कुठे मेट्रो आहे? तो शिवसेना आणि भाजप दोघांनाही एक मुंबईकरांची समस्याची जाणीव घेतली पाहिजे आणि त्यांना एक ॲक्शन घेतला पाहिजे। शेवटचा प्रश्न, मॅनहोलचा देखील खूप मोठा मुद्दा आहे। गेल्या वर्षी आपण पाहिलं की दीपक अमरापूरकरांना आपला जीव गमवावा लागला होता, काल देखील पुढे एकाला जीव गमवावा लागला। ते मुंबई हायकोर्टाला आदेश द्यावे लागतात आणि त्यानंतर मॅनहोल हे बंद करतात। हा मुंबईची एक समस्या आहे। सकाळी कुठेतरी एक झाड पडतो, एक माणसाच्या तिकडमध्ये एक माणसा जान गमावतो। दुपारच्या वेळी कुठेतरी बिल्डिंगमध्ये आग लावतो, लोक मारतात आणि संध्याकाळी कुठेतरी ओपन मेनहोल आहे त्याच्यामध्ये कोणी पडतो आणि त्यांना जान गमावला लागतो। हा जो व्यवस्था आहे BMCच्या चुकीच्या व्यवस्था आहे। प्रत्येक वेळी BMC सांगतो की नाही आमचा दोष नाही आहे, लोकांचा दोष आहे, तो चुकीचा आहे। तुमच्याकडे तुम्ही एशियाच्या एक संपूर्ण एशियामध्ये एक असा सर्वात मोठा तुम्ही असेंब्ली सर्वात मोठा तुम्ही म्युनिसिपालिटी चालवता आणि त्याच्यामध्ये एवढा पैसे आहे तरी तुम्ही मुंबईकरांना न्याय देऊ शकत नाही, म्हणजे तुमच्या मनात काम करण्याची इच्छाशक्ती नाही आहे। धन्यवाद।